हॅलो मुलांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी बालभारती हे जे पुस्तक आहे इयत्ता 6वीचं त्यातलं दुसरा पाठ आहे पुस्तक माझे गुरु, यातले प्रश्न उत्तरे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा, कोण ते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण? तर लेखक. रद्दीतून किलोभर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे? उत्तर आहे लेखक आणि कवी. लेखक घरी रात्री अपरात्री यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची मुलगी. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसामध्ये बघा काय दिलेलं आहे, कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. यातून निवडून तुम्हाला ही रिकाम्या जागा पूर्ण करायचे आहेत. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. अनुभव आपले जगणे समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. तर ही होते रिकाम्या जागा. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. मुलांनो, तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 2 ते 3 वाक्यात लिहायचे आहे. प्रश्न खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर आहे, लेखकाला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. पुस्तके पटकन वाचून पूर्ण करणे त्याला आवडायचे. त्यामुळे खेळण्यांपेक्षा पुस्तके विकत घेणे त्याला अधिक आवडायचे. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर उत्तर आहे, 4थीत असताना लेखकाची पहिली कविता छापून आली. सर्वांनी तिचे कौतुक केले, त्यामुळे त्याला कवितेची आवड निर्माण झाली आणि तो नियमित कविता लिहू लागला. त्यानंतरचा प्रश्न आहे, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? त्याचं उत्तर आहे, लेखकाने जीवनात अनेक अनुभव घेतले व त्या अनुभवांमधील भावना आणि प्रसंग त्यांच्या कवितांत उतरले आहेत, म्हणून असे त्यांनी म्हटले आहे. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर, पुस्तकांमुळे लेखकाला ज्ञान, संस्कार, प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन मिळाले. पुस्तकांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडवले, म्हणून लेखकाने पुस्तकांना आपले गुरु मानले. प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. बघा, इथे जे अंडरलाईन केलेले आहे ते कारण आहे. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची, कारण त्यांचा वाचनाचा वेग चांगला होता. नेक्स्ट आहे, कवींनी सगळ्या प्रकाराचे वाचन करावे. त्याचं उत्तर आहे, कारण त्यामुळे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि लेखन अधिक प्रभावी होते. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे, कारण त्या कवितेत एका वडिलांच्या भावना आणि मुलीवरील प्रेम हृदयस्पर्शीपणे व्यक्त केले आहे. विचार करा व सांगा. शब्दांकडे चौफेर बघता आले पाहिजे. या वाक्याचा अर्थ सांगा. उत्तर आहे मुलांनो, शब्दांचा अर्थ, उपयोग, भाव, संदर्भ आणि विविध छटा समजून घेऊन त्यांचा योग्य वापर करता आले पाहिजे. लिहिते होऊया. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दल तुमचे मत व्यक्त करा. तर या प्रश्नामध्ये तुम्ही जे पुस्तक वाचलेलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते तिथे व्यक्त करायचे. आता इथे मी श्यामची आई हे पुस्तक वाचले आहे आणि म्हणून मी इथं लिहिलं आहे की हे पुस्तक मला खूप आवडले व या पुस्तकातून आईचे प्रेम, संस्कार आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व समजते. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावे असं मला वाटते. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला, दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा, इथे काही अक्षरं दिलेले आहे आणि त्याचं तुम्हाला योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. पहिल्या याचं होणार वाढदिवस, दुसरा आहे ग्रंथालय, तिसरा आत्मचरित्र, चौथा आहे कृतज्ञता. तर मुलांना तुम्हाला व्याकरणावरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. बघा, खालील शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग असे वर्गीकरण करा. तिथे काही शब्द दिलेले आहे, तर या तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, वर्गीकरण करून लिहायचं आहे. पुल्लिंग लेखक, बाबा, वाढदिवस, ग्रंथालय, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म. स्त्रीलिंग कहाणी, वाटचाल, रद्दी, कविता, बहीण, मैत्री, भाषा, प्रेरणा. नपुंसकलिंग पुस्तक, डोळे, लहानपण, खेळणे, वाचन, लढा, कौशल्य, ज्ञान.
तर हे या 3मध्ये आपल्याला काय करायचं होतं, शब्दांना वर्गीकरण करून लिहायचं होतं. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर मुलांनो, हे होतं पुस्तक माझे गुरु या पाठाशी संबंधित जे क्वेश्चन आन्सर होते ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.